इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राजीवनगरमध्ये अनधिकृत कत्तलखान्यावर धाड, 550 किलो गोमांस जप्त। सिडको नाशिक मुंबई महामार्गालगतच्या राजीवनगर वसाहतीत मटण दुकानाच्या आडून सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यावर बुधवारी सकाळी पोलीस व महापालिका पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे 500 ते 600 किलो गोमांस जप्त केले। या कारवाईत अनधिकृत पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोरक्षक पुरुषोत्तम आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30च्या सुमारास पोलीस व महापालिका पथकाने छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले। घटनास्थळी महापौर हिमगौरी आडके, नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेविका डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांच्यासह महापालिका अधिकारी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महापौर आडके यांच्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने अनधिकृत शेड व कत्तलखाना जमीनदोस्त केला। सकाळी सुरू झालेली कारवाई दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती। दरम्यान पोलिसांनी 2 ते 3 दुचाकी व 1 चारचाकी वाहन जप्त केलंय। या प्रकरणी नदीम कुरेशी यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।